नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय अँटीबॅक्टेरियल एक्सो, स्पेशल पार्टनर्स अल्पनलिबेट जॉर्ज जेली आणि कांसाई निर्लॅक पेंट्स या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सुरभी सुरेश काळे, चिन्मय विलास दळवी लवकरच शुभ मुहूर्तावर विवाहबद्ध होणार आहेत. पहिल्यांदा म्हणजे आम्ही शाळेत पहिल्यांदा भेटलेलोच होतो. तसं पहिल्यांदा आमचं बोलणं वगैरे होतं. लग्नानंतर त्याच्या स्वभावात फरक म्हणजे तो जास्त रिस्पॉन्सिबल होईल असं मला वाटतंय. सुरभीची सर्वात भावणारी गोष्ट म्हणजे ती दोन्ही फॅमिलीला एकत्र जोडून पुढे घेऊन चालते. चेंज तर मला काहीच करायचं नाही. ती आहे तशीच मला आवडते. नंतरही ती तशीच राहील अशी अपेक्षा आहे. तो ॲज अ डान्सर मला खूप आवडतो, म्हणून आम्हाला कुठेही डान्स करायला सांगितलं तर आम्ही कधी थांबत नाही. दोघं एकमेकांसाठी सपोर्टिव्ह असतो. त्या बाबतीत काही लाजत नाही किंवा काही. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून. इथे माझे बाबा. नमस्कार. माझा भाचा हेरम. माझी आई. नमस्कार. आमचे पप्पा म्हणजे चिन्मयचे बाबा, माझे सासरे. तिथून माझी आईची मैत्रीण, खास मैत्रीण, ते ऑफिसमधली मैत्रीण. माझा दादा, मोठा भाऊ माझा, माझी वहिनी. नंतर मागे त्यांच्या आई आहेत, वहिनीच्या आई, ही माझी मामी. त्यांच्या मागे मावशी माझी. ही मेघा माझी, आमची कॉमन फ्रेंड आहे दोघांची. ही माझी जाऊ. नमस्कार. आमचे दीर, त्यांचीच बायको, त्यांचं आत्ता लग्न झालं. हे आमच्या चिन्मयचे माझे सर आहेत. नमस्कार. मागे आमचा दीर आणि तो पण कॉमन फ्रेंड. सर्वात मागे माझा मामा उभा आहे. नमस्कार. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे, हो की नाही? बालपण कुठलं तुमचं? तुमचं वरळी, मालाड दोन्ही. नाही, वरळी मालाड म्हणजे काय पास काढला होता? वरळी आणि मालाड हे कसं काय? वरळी म्हणजे माझी सगळी स्कूलिंग वरळीला झाली. कितवी पर्यंत? 10वी. ज्युनियर सिनियर ते पूर्ण 10वी पर्यंत. कुठली शाळा? शारदाश्रम विद्या मंदिर. तुमचं बालपण? बँड्राला. कुठे? बँड्राला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये. शाळा कुठली? शारदाश्रम. अरे वा, एकाच वर्गात होता की काय? नाही, सिनियर आहेत. एक वर्ष सिनियर होतो. त्यांना कधीतरी बोलू द्या. अजून व्हायचंय तर बोलू देत नाही यात. थांबा ना. कधी आहे लग्न? 26 जानेवारी. मी उभाच राहणार होतो कारण ती तारीखच अशी आहे की त्या दिवशी, हो की नाही? जमलं कसं? जमलं म्हणजे आम्ही नंतर कॉलेजमध्ये एका शाळेत असल्यामुळे सोशल नेटवर्किंग साईटवर ओळखत होतो. मग पुढे चॅटिंग आणि मग नंबर्स एक्सचेंज आणि मग. कधी झाले हे नंबर एक्सचेंज? 2013 साली. तेव्हा कुठे होता तुम्ही? मी SYला होती तेव्हा. बरं बरं. आणि तुम्ही काय करत? कर्नाटकला होतो. कर्नाटकात गेले होते? हां, शिक्षण करायला गेलेलो. डिग्री करायला गेलेलो माझं फार्मसीत. तुम्ही SYला असताना त्यांना नंबर कसा काय मिळाला? सोशल मीडिया. अच्छा, तुम्ही नंबर कोणी मागितला? त्यांनी मागितला. मी मागितला. का? असंच फ्रेंडशिप असं वाढवाल. ज्युनियर पासून SY पर्यंत फ्रेंडशिप वाढवायची वाटली नाही तुम्हाला? नाही, ज्युनियर पासून आम्ही शाळेत असताना आम्ही फक्त बोलायचो, म्हणजे हाय बाय होतं, म्हणजे असं काय. हा, काय मनात नव्हतं. मनात नव्हतं. तेव्हा तर माझी हाईट पण हिच्यापेक्षा छोटी होती. नंतर हळूहळू वाढली. नंबर ओळख वाढली. मला वाटलं हाईट वाढली. पण मग प्रपोज कोणी केलं? प्रपोज मी केलं. आता नंबर तुम्ही मागितला, मग तुम्ही का प्रपोज केलं? मला असं वाटलं की त्याच्याकडनं खूप डिले होतोय, म्हणून मीच केलं प्रपोज. का हो? का डिले का होत होता? डिले असं नाही, करणारच होतो. तितक्यात तिने करून टाकलं. किती वर्षांपूर्वी हा डिले नाहीसा झाला? 2013 मध्येच 2-3 महिन्यानंतर तुम्ही प्रपोज केलं? हो. म्हणजे मी कर्नाटकात होतो, इकडे येऊन करणार होतो. इथे आम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलो, दादर स्टेशनला भेटलो आम्ही. कुठे? किती नंबर प्लॅटफॉर्म? मोठा ब्रिज आहे ना, सेंट्रल आणि वेस्टर्नचा. हां, मध्येच. का तिथे मध्ये? तो स्पॉट निवडण्यामागचं काय म्हणजे कारण? मी तिथूनच येत होतो, म्हणजे दादरला ट्रेन माझी थांबलेली. मग त्याच दिवशी झालं का? ठरलं असं नाही. मग पुढे जसं जसं वर्ष गेले तसं माझं ठरलं की ह्यांच्यावरच करायचं. का? कारण काय? जशी मी जरा थोडी तापट आहे, चिडते लगेच. तो तसा लगेच तेवढा जरा शांत आहे. तो लगेच चिडत नाही, समजून घेतो. आणि मग तेच मला आवडलं की जसे मला आता आईबाबा बघतायत,
म्हणजे माझ्या चिडखोरपणाला हां ठीक आहे चल तू होशील शांत, तसाच हा बघतो. काय गुण कुठला कधी कोणाला आवडेल काय सांगताच येत नाही ना. मुलीचा तापटपणा सहन करणं हा गुण या मुलीला आवडावा आणि त्यातून त्यांनी दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नाही त्यावरती ब्रिजवरती होकार द्यावा. काय वेगळंच आहे हो ही कथा. मग काय झालं? हळूहळू भेटणं वाढलं, म्हणजे माझं कर्नाटकवरनं येणं वाढलं. पण तुमच्या घरी कसं कळलं मग हे? घरी पहिलं तर आईला सांगितलं मी. तुम्ही सांगितलं? आईला सांगितलं. नंतर मग आईनी हळूहळू बाबांना सांगितलं. ताईचं लग्न होतं, त्यात इंट्रोड्यूस केलं मी त्यांना. मला म्हणजे सगळ्या सगळे खुश फॅमिलीची, होते त्यात. पप्पांची. काय मग प्रतिक्रिया काय होती? नॉर्मल होते, म्हणजे असं काय नाही. सगळे चांगली. खुश होते? सगळे खुश मग होते. तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा अशी काही उग्र प्रतिक्रिया आली नाही? नाही. शांतपणे सगळ्यांनी. तुमच्या घरी कसं कळलं? माझ्या घरी माझ्या दादाला आणि वहिनींना माहिती होतं आणि नंतर मी आईला सांगितलं आणि सर्वात शेवटी मग बाबांना सांगितलं. मग त्यांची काय प्रतिक्रिया होती? बाबा पहिलं ऐकून घेतलं कोण आहे कसं, मग आधी भेटले ह्यांना आणि मग हां नाही छान आहे मुलगा, ठीक आहे. आता भविष्यात अशी कुठली गोष्ट आहे जी तुमची दोघांना मिळून करण्याची इच्छा आहे? त्याला बिझनेस करायचा आहे त्याचा स्वतःचा, सो त्याच्यासाठी माझा फुल सपोर्ट आहे आणि त्यालाही वाटते की म्हणजे तू नोकरी करच तो म्हणतो, पण त्याबरोबर तो म्हणतो की तू बेकिंग वगैरे छान करतेस तर तुझी बेकरी आपण सुरू करूया. तर हे त्याचं स्वप्न आहे, माझी बेकरी ओपन करून द्यायचं आणि त्याचा बिझनेस फ्लरिश करायचं हे आमचं स्वप्न आहे. कुठला बिझनेस? फार्मसीचं. अच्छा. त्यांना स्वतः ते करायचं, म्हणजे फार्मसी आणि नंतर डिस्ट्रीब्युशन वगैरे करायचं आहे. आणि चांगलं आहे. आणि तुम्हाला बेकरी? हो. मस्त. म्हणजे तुमचा जो स्वभाव आहे तो त्या बिझनेसमध्ये येऊ शकतो. आवड आहे त्याची. बेकरी असल्यामुळे ना सगळं गरम गरम वातावरण सगळं. नंतर आयसिंग कूल आहे ना. पण मला एक सांगा, तुमच्या दोघांमधलं जे काही गप्पांच्या ओघात समजलं त्यातलं एक वेगळेपण माझ्या लक्षात आलं की कुठेही आणि कधीही काळ वेळ लागत नाही, म्युझिक लागलं की तुम्ही नाचू शकता. हे खरं आहे? दोघंही. हो दोघे. हे काय आहे म्हणजे? मला फार डान्स करायची, म्हणजे थोडंही म्युझिक असेल, मी लाईनीतही उभी असेल आणि मी कानात इयरफोन्स तरी माझे पाय थिरकत असतात. डान्स लगेच सुरू? कुठल्याही ओकेजन नाही बघत, म्हणजे हां असं चला कोणी आता पार्टी किंवा बर्थडे किंवा लग्न हळद आम्हाला फक्त सांगायचं करतात का दोघं, हां चला करूया. कुठल्याही गाण्यावर काय बघा मस्त की नाही. इतकी वर्ष ही कला जोपासलेली आहे. आत्ता नाचायचं असेल तर कुठल्या गाण्यावर? चला आपण कुठलं तरी गाणं लावूया. काय गंमत आहे बघा. आयुष्य असंच जगावं. तो क्षण तुम्हाला त्या क्षणाचा आनंद घेता आला पाहिजे आणि तुमच्या दोघांमध्येही ते इतकं छान भरलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की इथून पुढे ज्या टप्प्यावर तुमचा संसार सुरू होणार आहे तो सुद्धा असाच एका ठेक्यावर एका सुरात हो आणि त्यामध्ये या सगळ्या कुटुंबाची साथ असो आणि तुम्ही सुद्धा एकमेकांची मनं जपत राहा असं म्हणत या ठिकाणी पहिला खेळ आणि या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. खेळ सोपा आहे. अनेक ग्लास इथे ठेवलेले आहेत. एक ग्लास बरोबर जसं ठेवायचं असतं तसंच ठेवलेलं आहे, बाकी उलट आहेत. हां, तर ती सगळी सुलट करून तुम्हाला त्या ग्लासामध्ये उभी करायची आहेत किंवा ठेवायची आहेत, गोळा करायची आहेत. 1 मिनिटात 10 करायची दोघांनी मिळून आणि चॉपस्टिकच्या सहाय्याने. तुमची वेळ सुरू होते आत्ता.
एका हाताने. ओ मालक, एकाच हाताने. कळलं ना? हा. एका हाताने. लवकर. बघा तिकडे स्कोर किती झालाय. 10, 9, 8, 7, 6. आम्ही करतो. त्यांच्याच्याने काय. अरे मागे पकडा ते. ओ काका ते वेळ संपली. किती झाले? 1, 2, 3, 8, 9, 10. अभिनंदन. बरं याच्यात आपलं कर्तृत्व किती कळलं का? या अभिनंदन. झी मराठीकडून हा आहे. आणि आता तुमच्याबद्दल घरातल्यांना काय वाटतंय ते आम्हाला जाणून घ्यायचं आहे. बाबा, म्हणजे सुरभीची निवड योग्य असं मला वाटतं. एका वाक्यात सांगितलंय त्यांनी, हो ना बाबांनी. जरा पण काय जावयाकडनं अपेक्षा काय? प्रत्येकाच्या काही ना काहीतरी अपेक्षा असतात. अपेक्षा मुलीला जसं माझ्या घरात मी सांभाळलं तसं त्याने सांभाळावं. कोणतीही माझ्याकडे तक्रार तिची येता कामा नये. अपेक्षा आहे की धमकी आहे? अपेक्षाच आहे. अपेक्षा. काय हो, काय मान्य आहे? मान्य आहे. नक्की. बघा कुठली तक्रार येता कामा नये. नाही, नक्की नाही येणार. दुसरी अपेक्षा? माझा एक सौरभ मुलगा आहे, हा दुसरा मुलगा म्हणून मी समजतो त्याला. चला जावई बापू, त्या घरात एंट्री मिळालेली आहे तुम्हाला. आई, मला थोडं म्हणजे टेन्शन ते तिने सांगितलं त्याच्याच गोष्टीचं आहे की राग येतो ना तिला, त्याचं टेन्शन आहे मला. कोणाला? जावयाचं टेन्शन? नाही, जावयाचं काही टेन्शन नाही मला. अरे तिला राग येतो म्हणजे नाही, जावयाचं काहीच टेन्शन नाही. एकदम मनमिळावू आहे आणि एकदम हेल्पफुल आहे तो. खूप म्हणजे मी बघितलं प्रत्येक फंक्शनला वगैरे ना, तो सगळ्यांना म्हणजे मदत करणारा आणि खूप चांगला आहे. म्हणजे मला हे सांगता तसं नाही, हिच्याकडून मला काय कंप्लेंट आलीच नाही पाहिजे. अरे बापरे. काय बघा, बाबांनी सांगितलंय तिची तर कंप्लेंट येता कामा नये. आई सांगते तिच्याकडनं कंप्लेंट येता कामा नये. सासरे तसं ओळख झालेली आहे आता एवढे 4-5 वर्षामध्ये. आता जे म्हणजे हे झालेलं आहे तशी म्हणजे स्वभावाला पण चांगली आहे. हो ना. हो, स्वभावाला पण चांगली आहे. त्याच्यामुळे काय की तसं काय हे नाही आहे. आता आमच्याकडे जेव्हा येणार आणि नंतर मग त्या संसारात रुळल्यानंतर ते हळूहळू व्यवस्थित होईल. जे का पुढचा संसार करणार ते आनंदात करतील असं मला आशा आहे. आणि मुलाला काय सल्ला देणार? थोडंसं रागीटपणा आहे, त्याचाही रागीटपणा आहेच, नाही असं नाही, पण तो शांत व्हायला पाहिजे. मुलाने पण? हां, मुलाने पण. दोघांनी म्हणजे शांतीने शांत घेतलं पाहिजे. जसं आम्ही दोघांनी जसं आम्ही केलं, म्हणजे आई वडिलांनी केलं तसं त्याने पुढे संसार व्यवस्थित करावा. सुनेकडनं काय अपेक्षा? दुसरं काय नाही, सगळ्या रिलेशन जे आहेत, सगळ्या आमचे जे कुटुंब म्हणजे जॉईंट फॅमिली आहे आमची सगळी. त्या सर्व जॉईंट फॅमिलीमध्ये जसं आतापर्यंत ती वावरते तसं तिने याच्या पुढेही तसंच वावरावं. द्या आता घरातलं कोणी बोलणार, त्यांनी बोला या दोघांबद्दल. जसं तिने सांगितलं की मला माहिती होतं, तर मी हेच केलेलं की मला ती कधी सांगते. कारण की ती सगळं आम्ही लहानपणापासून म्हणजे बोलतात ना पार्टनर इन क्राईम, तसं यातलं खूप आठवण येईल त्याची. भावाचा आवाजच असा दाटून आलेला आहे आणि ते डोळ्यातून सगळे प्रेम स्पष्ट होत आहे. काय सांगणार दादाबद्दल? आम्ही खूप जास्त मस्ती केली आहे. म्हणजे त्याची WWEची कॉम्पिटिटर मी असायची. ते सगळे प्रयोग तो माझ्यावर करायचा लहानपणी. आता नाही करत. तर लहानपणी तर करायचाच. काही असेल तर, काही घरी तोडलं असेल, लसूण सांगू नकोसा, मग आम्ही असं थोडंसं त्याला कव्हरअप करायचं, लपवून ठेवायचं. आणि नंतर मग 4-5 दिवसानंतर आई बोलला, नाही माहीत नाही आम्हाला कोणी केलं. एकमेकांना नेहमी सांभाळत होता, हो ना.
हा पुढचा खेळ एकदम सोपा आहे. चित्र काढायचं आहे. मग अशा खेळात आपलं कौशल्य आपण पणाला लावलेलं आम्ही सगळ्यांनी अनुभवलं. तुम्ही कसं ते जमवलं? मला येतं चॉपस्टिक्सने ट्राय केलं आहे मी. आपण हाताने चायनीज असू द्या नाही तर मोगलाई असू द्या. गाव कुठलं? कणकवली. अरे, आधी सांगायचं ना, त्या भानगडीत पडलोच नसतो. चला पहिलं चित्र कोण काढणार आहे? मी काढून. नाही त्यांना काढू अच्छा, द्या. असं काय करा? चालेल चालेल. घ्या पेन घ्या. सोपं आहे न बोलता. दाखवा. 10 9. हा कुठे असतो असा बेडूक? तुम्ही सांगा, तुम्ही का हसला होता ताई? हा जेव्हा त्यांनी बेडूक काढला. मला खेकडा वाटला. तुमचं गाव? मी डेंगे नाही काढले. सातारा गोंदावले. मस्त काढला होता, पण खरं सांगू ओरिजिनल असाच असेल, नंतर तो बदलला असेल. न बोलता काढायचा आहे कोणी. 10 बघू द्या. 9 बोलायचं नाही. 8 7. खूप छान, अभिनंदन. थँक्यू. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं, अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा चांदीचा कुंकवाचा करंडा, अभिनंदन. तुमच्या 3 अपेक्षा सांगा ना मिस्टर. आत्तापर्यंत त्याचा जसा सपोर्ट आहे माझ्या लाईफमध्ये, म्हणजे आईबाबांबरोबर त्याचा तसाच पुढे त्याचा जास्त सपोर्ट लागणार मला, तर तो हवा आहे. आणि अपेक्षा म्हणजे की आत्तापर्यंत ज्यांनी माझ्या जसं रागावर समजून घेतलं की ठीक आहे हिचं राग कमी होऊ दे, आधी शांत होऊ दे, मग मी हिला समजवतो, तेच त्यांनी कायम ठेवावं. की मीही प्रयत्न करीन की मी कमी करीन माझा राग, म्हणजे जास्त लवकर पटकन हे नाही करणार असं. आणि त्याचं बिझनेस त्यांनी करावं, मी फुल सपोर्टमध्ये आहे. तुमच्या पहिली अपेक्षा म्हणजे ती पप्पांना आणि मला समजून घ्यावं. काही जर पप्पा पण तुम्हाला समजून घ्यायचं आता. हां बरं ठीक आहे, ओके. हां दुसरी अपेक्षा म्हणजे ती खूप तिचे हॉबीज खूप म्हणजे चांगले आहेत. जसं काय बेकिंग करणं, भरतनाट्यम वगैरे तिने कंटिन्यू करावं असं मला वाटते. आणि जपावं तिने ते. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? कोणाची? पप्पांची मागेन मी होते कधी कधी, कारण की तिचा जो राग असतो तर घरी मी शांत असतो, कधी कधी मग त्यांच्यावरती निघतो तो, तर त्यांच्यासाठी मी पप्पांची हा आहेर तुमच्यासाठी झी मराठीकडून. सासरी निघालेल्या ताईला झी मराठीकडून चांदीची अन्नपूर्णा. तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन.
त्या दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.